नमस्कार, मी भाग्यश्री स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज संडे आहे तर मी असा विचार केला की माझं जे संडेचं रुटीन असतं ते तुमच्यासोबत शेअर करूयात। बरेच दिवसापूर्वी ना मी मॉर्निंग रुटीन जे असतं माझं त्याचा व्हिडिओ शेअर केलेला तुमच्यासोबत, त्याला तुम्ही खरंच खूप छान प्रेम दिलं, तर मी म्हटलं आज आपण संडेचं रुटीन सुद्धा तुमच्यासोबत शेअर करूयात। संडे मॉर्निंग पासून तर नाही घेतलं मी, म्हणजे आजचं जे रुटीन आहे ते मी मॉर्निंग पासून नाही घेतलं, पण हा आता दुपारचं 1:15 वाजला आणि माझा नाश्ता कपडे भांडे असं आवरलंय, तर मग म्हटलं आता आपण इथून पुढे व्लॉग जो आहे तो शूट करूयात। तर आता दुपारचं 1:15 वाजले, अजून स्वयंपाक बनवायचा, त्यानंतर ना मग जेवण आणि बाकी एक्स्ट्राची जी कामं आहेत ती। तर संडेला ना मी एक्स्ट्राची कामं काढत असते। मला असं वाटतं की मला आठवड्याभरामध्ये जी कामं होत नाही ना ती संडेला नक्कीच होतात म्हणजे संडेला खरंच खूप इंटरेस्ट येतो मला कामं करण्यामध्ये। मग म्हटलं आता पटकन स्वयंपाक आणि त्यानंतर जी एक्स्ट्राची कामं आहेत ती करते, त्याचबरोबर हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे तुम्हाला पण कुठेतरी ना थोडंसं असं वाटेल की हां एक्स्ट्राची कामं पण केलीच पाहिजे। तर चला मग तुम्ही असाच व्लॉग कंटिन्यू करा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक कमेंट शेअर करा। तर चला मग हा रुटीन व्लॉग डायरेक्ट आपण किचनमधूनच स्टार्ट करूयात। तर मला अगोदर भाजी बनवून घ्यायची आहे आणि भाकरी ज्या आहे त्या जेवण करायच्या वेळेवर बनवायच्या। आज दुपारीच मी भाकरी बनवतीये ज्वारीची, आणि शक्यतो असं होतंय आता रेग्युलर भाकरी खायला चालू केल्यापासून की रात्री भाकरी बनवतीये रात्रीच्या जेवणावेळी। अशी पातळ भाजी आणि भाकरी छान लागते ते, तर मस्त आवडतंय, त्यामुळे मग आज म्हटलं आपण फ्लावरची आपण मस्त छान अशी पातळ रशावाली भाजी बनवूयात, त्याचबरोबर दुपारच्या जेवणाला भाकरी बनवूयात, जे की कॉम्बिनेशन खरंच खूप मस्त आहे। तर इकडे भाजीची तयारी करायला घेतली आहे आणि मी 2 दिवसापूर्वीच किराणा आणला आहे, सो मला तो अजून नीट करून जे भरायचं राहिलं आहे, म्हणजे सर्व निवडून वगैरे, तर मी अजून तो काहीच काढलेला नाही आहे, जसं लागेल तसं घेते आहे। तर इथं मी खोबरं घेतलेलं तुम्ही बघू शकता, हे असंच आहे। आता मला पूर्ण खिसून भाजून वगैरे जे आहे ठेवून द्यायचं, तर हे सर्व मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेलच। मला अजून चटणी वगैरे बनवायची आहे 2-3 प्रकारच्या, सो ते सर्व मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। अजून 1-2 गोष्टी आहेत ज्या की मला बनवायच्यात, त्यासुद्धा आज उद्या करत ना अशाच पुढे ढकलत आहे, सो त्याही लवकर मनावर घेऊन करायला लागतील। आता भाजीसाठी मी ते कांदा, शेंगदाणे, खोबरं भाजून घेतले, त्यानंतर कोथिंबीर, लसूण आणि कढीपत्ता अशा प्रकारे घेतलं आहे। तर आता हे पूर्ण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट करायची। त्यानंतर मी जे फ्लावर घेतलं होतं त्याला हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये एक 4 ते 5 मिनिट बॉईल करून घेणार आहे, त्यामुळे हे फ्लावरमध्ये जे किडे असतात छोटे छोटे ते सुद्धा निघून जातात। त्यामुळे असं याला नेहमी करायचं जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा, किंवा मग मिठामध्ये जरी आपण फ्राय करत असो फ्लावर त्यावेळेससुद्धा आपल्याला हे अशा प्रकारे पाण्यामध्ये उकळून घ्यायचं। कढईमध्ये छान असं तेल टाकून छान तेल गरम झाले की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। तर मी तुमच्यासोबत ही रेसिपी यामुळे शेअर करते आहे की कारण प्रत्येकांची ना रेसिपी वेगवेगळी असते, म्हणजे जे आपण भाजी वगैरे बनवतो ती सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते, तर मी अशा पद्धतीने बनवते हे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। कदाचित तुम्हीसुद्धा माझ्या म्हणजे मी ज्या पद्धतीने बनवते त्याच पद्धतीने भाजी बनवत असाल फ्लावरची। जरी तुम्ही अशा प्रकारे नसेल बनवत तर नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा, ही भाजी खरंच खूप मस्त लागते आणि एकदम टेस्टी लागते खाण्यासाठी। तर तेलामध्ये कढीपत्ता परतून घेतला की त्यानंतर ना आपल्याला मसाले जे काय टाकायचे ना ते पूर्ण मसाले टाकून घ्यायचे, मिक्स करायचं। त्यानंतर ना मग आपल्याला आपण मिक्सरमध्ये जे वाटण वाटलेलं ते वाटण टाकून मीठ वगैरे टाकून मस्त झाकण ठेवून आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे, जोवर आपला मसाला तेल सोडत नाही तोवर। बघू शकता मसाल्याने छान असं तेल सोडलं आहे आणि फ्लावर आपण जो उकळून घेतला होता तो टाकून द्यायचा आपल्याला या मसाल्यामध्ये। तर जेव्हा आपण फ्लावर उकळून घेतो ना त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला एका नॉर्मल पाण्याने आपल्याला पुन्हा एकदा वॉश करून घ्यायचं फ्लावर। पुन्हा आपल्याला मग हा फ्लावर जो आहे तो मसाल्यामध्ये झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट फ्राय करून घ्यायचा, आणि छान वास येतोय खरं तर या मसाल्याचा आणि फ्लावरचा। तर तुम्ही ना अशी भाजी नक्की ट्राय करून बघा, खरंच तुम्हाला पण खूप आवडेल ही भाजी। तुम्ही भात, चपाती किंवा मग भाकरीबरोबर खरंच खाऊ शकता, एवढी मस्त लागते ना, असं वाटतं वाव आपण हॉटेलची भाजी खातो। त्यानंतर ना यामध्ये गरम पाणी किंवा थंड पाणी कुठलंही पाणी घालू शकता, आणि छान झाकण ठेवून आपल्याला एक 10 मिनिट मंद आचेवरती ही भाजी शिजवून घ्यायची। आता मी ना तुम्हाला इथे एक मी ज्या प्रकारे कंगवे साफ करते माझ्या घरामध्ये तर त्या प्रकारे तुम्हाला दाखवते, तर तुम्ही कशा प्रकारे करता मला नक्की कळवा। आणि जर तुम्ही करत नसाल कंगवे साफ तर खरंच मी तुम्हाला सांगते आठवड्यातून एकदा का होईना आपण कंगवे साफ केलेच पाहिजे। आणि आपल्या ज्या केसांमधील घाण, डॅन्ड्रफ, जी धूळ वगैरे असते ना ती कंगव्यामध्येच असते, आणि आपण तेच कंगवे पुन्हा वापरतो ना, तर त्याने आपले जे हेअर असतात ते डॅमेज होण्याची भीती असते, किंवा मग आपल्या स्कॅल्प
जो आहे तो खराब, म्हणजे त्यावरती डॅन्ड्रफ म्हणा किंवा मग एखाद्या वेळेला जे हे असतात आपला उवा, त्याला काय म्हणता येईल दुसरा शब्द माहिती नाही, उवाच माहिती आहे मला एक शब्द. सो ते सुद्धा होऊ शकतं आपल्या केसांमध्ये. त्यामुळे ना कंगवे जितके होईल तितके जास्त साफ ठेवलेच पाहिजे. तर इथे मी कंगवे साफ करण्यासाठी ना गरम पाणी करून घेतलं. त्या गरम पाण्यामध्ये आपला जो कपड्याचा साबण असतो तो पूर्णपणे मिक्स करून घेतला आणि त्यानंतरने एक 5 मिनिट आपल्याला हे कंगवे जे आहेत ते डीप करून ठेवायचे पाण्यामध्ये गरम. त्यानंतरनं आपला जो जुना टूथब्रश असतो ना तो ब्रश घ्यायचा, त्याला थोडीशी साबण लावायची आणि या प्रकारे हे कंगवे जे आहेत ते क्लीन करून घ्यायचे. व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे, कारण कंगव्यामध्ये बरीचशी मळ साचलेला राहतो आपल्या केसांमधला, डॅन्ड्रफ वगैरे. सो ते सुद्धा निघून जातं आणि जो ऑइलिंग करतो आपण केसांना त्यानंतरनं कंगवा यूज करतोच, सो ते सुद्धा ऑइल निघून जातं गरम पाण्याने. त्यामुळे गरम पाणी नक्कीच यूज करायचं. गरम पाण्याने लगेच आपले कंगवे जे आहेत ते क्लीन होऊन जातात, जास्त घासण्याची वगैरे गरज पडत नाही. तर अशा प्रकारे ना हे पाण्यामध्ये डीप करून झाल्याच्यानंतर थोडंसं घासून झाल्यानंतर ना आपल्याला नॉर्मल पाण्याने जे आहे ते कंगवे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर तुम्ही ना एका टोपल्यामध्ये किंवा मग भांड्यामध्ये वगैरे बकेटमध्ये हे कंगवे जे आहेत ते स्वच्छ धुवून घेऊ शकता. पण मी इथं डायरेक्ट नळाखालीच हे कंगवे धुवून घेते आहे, कारण ते टोपलं परत भरवा वगैरे त्यापेक्षा ना असं धुवून घेतलेलं मला बरं वाटतं. त्यामुळं मग मी असंच धुवून घेत असते. आणि मी आठवड्यातून जरी माझ्याकडनं नाही झालं तरी मी 2 आठवड्यात एकदा का होईना पण कंगवे साफ करतच असते, कारण आपल्या केसांना आपण जेवढं हवं ना तेवढं जपलेलं आपल्यासाठी चांगलं असतं. तर ते कंगवे साफ करून झाली आहे. त्यानंतरनं माझं पुढचं काम असणार आहे ते म्हणजे चार्जर क्लिनिंगचं. तर चार्जर क्लीन कशा प्रकारे करायचे ना हे तुम्हाला मी सांगणार आहे. आपण ना घरामध्ये सगळीकडे लक्ष देतो, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लीन ठेवतो, पण ना शक्यतो आपले लाईटचे जे बोर्ड्स असतात, चार्जर्स असतात, याच्याकडे ना आपलं लक्षच जात नाही. खरं तर माझं पण जात नव्हतं अगोदर, पण जेव्हापासून मी ही स्वतःला सवय करून घेतली ना तेव्हापासून मला आता लक्षात राहतं. पण तरी आता जवळजवळ 1-2 महिने झाले असतील मी चार्जर क्लीन केलेच नव्हते. मला लक्षातच येत नव्हतं आणि जेव्हा केव्हा लक्षात यायचं ना तेव्हा मला खरंच कंटाळा येत होता हे सर्व क्लीन करण्याचा. मग आज ते मनावरती घेतलंच, म्हटलं चला आपले चार्जर जे आहेत ते खूप जास्त घाण झालेत आणि मलाच त्या चार्जरकडे बघायचं असं कसं तरी होत होतं. त्याला बघितलं की असं वाटत होतं की मी केव्हा क्लीन करेन आणि केव्हा मला याला क्लीन करण्यासाठी ना मुहूर्त लागेल. सो आपण जेवढं चार्जर क्लीन ठेवतो ना तेवढं आपल्याला छान वाटतं त्याच्याकडे बघितल्यानंतर. आणि ते जे एकदम घाण झालेलं असतात किंवा मग त्यावरती धूळ वगैरे साचलेली असते त्याने ना चार्जर बघायची इच्छा होत नाही. तर मलासुद्धा असंच होतं आणि आता जवळजवळ बरेचसे दिवस झाले मी ते चार्जर क्लीन केले नाही आहेत, त्यामुळे मला ना त्याला बघायचीच इच्छा होत नव्हती. त्यामुळे आज मनावरती घेतलंच आणि छान असे चार्जर क्लीन करायला घेतले. तर आपल्याला काय करायचं, एक घासणी घ्यायची अशा प्रकारे, जर ही तुमच्याकडे असेल तर. नसेल तर तुम्ही 10 रुपयाला दुकानातून घेऊन येऊ शकता. तर आपल्याला अशी वेगळी स्पेशल घासणी घेण्याची गरज नाही आहे, जी आपण भांड्याला यूज करतो तीच. त्यानंतर त्यावरती ना थोडंसं सोप किंवा विम लिक्विड जे काय तुम्ही यूज करता भांड्यासाठी ते घ्यायचं आणि थोडीशी घासणी ओली करून घ्यायची. त्यानंतर ना आपल्याला अशा प्रकारे हे जे चार्जर आणि चार्जरची कॉर्ड आहे ती क्लीन करून घ्यायची आहे. कॉर्ड क्लीन करण्यासाठी ना थोडे एफर्ट्स घ्यायला लागतात, एकदम हातावरती प्रेशर देऊन आपल्याला हे क्लीन करायला लागतं. तुम्ही बघू शकता कॉर्ड आणि चार्जर जे आहे ते एकदम क्लीन होऊन जातात. त्यावरती किती जरी घाण साचलेली असेल तरी पण ती आरामशीर निघून जाते. तुम्हाला कॉर्डवरनं समजतच असेल, अर्धी कॉर्ड इकडे आणि अर्धी तिकडच्या साईडची तुम्ही बघू शकता. एकदम काळी दिसेल एका साईडची आणि एका साईडची एकदम व्हाईट दिसेल. तर हे खूप छान ट्रिक आहे, जर तुम्ही कधी केली नसेल ट्राय तर नक्की ट्राय करून बघा. आणि चार्जर वगैरे क्लीन केल्यानंतर ना एका कपड्याने तुम्ही स्वच्छ कपड्याने हे क्लीन करून घेऊ शकता. त्यानंतर ना आपल्याला ह्याला वॉश वगैरे करायचं नाही आहे, नाहीतर ते 7 निभाना 7 या मालिकेमध्ये कसं त्या गोपी भाऊने लॅपटॉप धुतलं होतं तसं आपल्याला करायचं नाही आहे. फक्त क्लीन करून घ्यायचं आहे. आपल्या चार्जरमध्ये पाणी म्हणजे गेलं नाही पाहिजे किंवा साबणसुद्धा गेला नाही पाहिजे. तर ही कॉर्ड बघू शकता तुम्ही आता, कॉर्ड आणि चार्जर किती छान क्लीन झालं आहे, मस्त वाटतं त्यांच्याकडे बघितल्यानंतर. तर आता इथे मी दळण करायला घेतलं आहे. जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललेच की मी आता ज्वारीची भाकर खायला चालू केली आहे. म्हणजे आम्ही दोघं ना अगोदर ज्वारीची भाकर खूप कमी प्रमाणात खायचो. केव्हा तरी आठवण आली ना तर मी 1 किलो ज्वारी आणायचे आणि त्याची भाकरी बनवायचे. तर मला ना जास्त म्हणजे मला म्हणण्यापेक्षा आम्हा दोघांनासुद्धा ना ज्वारीची भाकरी आवडत नाही. आणि मला असं होतं, मला ना बाजरीची भाकर
म्हणजे एवढी जास्त आवडते ना की असं वाटतं मी रोज खावी बाजरीची भाकर. पण आपण बाजरी रेग्युलर तर नाही खात, हिवाळ्यामध्येच बाजरी खातो, त्यामुळे मग एरवी ज्वारीची भाकर आपण खातोच. तर ज्वारीची भाकर खायला आम्ही चालू केली आहे रात्रीच्या जेवणामध्ये, कारण ती हेल्दी पण असते, पचायलासुद्धा खूप लवकर पचते. त्यामुळे मग ज्वारीची भाकर खायला चालू केली. आणि जसं की मी तुम्हाला मागे बोलले होते एका व्लॉगमध्ये की माझं वजन थोडंसं कंट्रोलच्या बाहेर जातं आहे त्यामुळे ना मग ज्वारीची भाकर चालू केली आहे. बघू थोड्या दिवसात डायटिंगसुद्धा सुरू करेल. तर आता इथं दळण करून घेते, कारण आज दळून आणायचे आहेत गहू आणि ज्वारी. त्यानंतरनं मग दळण वगैरे झालं, त्याला वेळ लागला. दळण झाल्याच्या नंतरनं माझं लक्ष गेलं ते म्हणजे या घड्याळाकडे. घड्याळ पण क्लीन करणं होत नाही रेग्युलर, तरी मला असं वाटतं मागच्या महिन्यात घड्याळ क्लीन केलं होतं, तरी पण आता क्लीन करून घेते आहे. यावरती पण धूळ खूप साचलेली, आणि घड्याळ कसं वरती असतं त्यामुळे त्याच्याकडे ना आपलं जास्त लक्ष जात नाही की आपण ह्याला क्लीन करावं वगैरे. ज्या खालच्या दिसणाऱ्या वस्तू असतात त्याला आपण क्लीन करतच असतो, चालता बोलता असं. कुठेही आपल्याला धूळ दिसली की आपण लगेच कपडा घेतो आणि त्याला क्लीन करून घेतो, पण घड्याळाचं तसं होत नाही. घड्याळाला असं वेळ काढून किंवा मग डोक्यात ठेवून करायला लागतं घड्याळ साफ. तर मी आज घड्याळ साफ करायला घेतला, आणि घड्याळावरती खरंच खूप धूळ साचलेली होती. समोरच्या साईडपेक्षा ना पाठीमागनं जास्त धूळ साचलेली होती. आणि मला तरी असं वाटतं की आपण ज्या काही वस्तू क्लीन करतो ना त्या पाठीमागनं जास्त क्लीन करत नाही, आणि पाठीमागनं खूप जास्त धूळ असते त्याला. खरं तर मला असं वाटतं ज्या वस्तू आपण ठेवलेल्या असतात घरामध्ये त्याला पाठीमागनं ना क्लीन करण्याची जास्त गरज असते समोरच्या साईडपेक्षा. पाठीमागचं एवढी धूळ निघते ना, आणि आता या घड्याळावरती एवढी धूळ होती की मला असं वाटलं की एवढी धूळ आली कुठनं नेमकं. आत्ताच तर मी घड्याळ साफ केलं होतं. तर चला हरकत नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लीन करायच लागतात, कारण खूप धूळ असते. आपण जरी नाही म्हटलं तरी खिडकीमधनं वगैरे धूळ येतेच घरामध्ये. आणि आता जी घड्याळ आहे ती क्लीन करून झाली. एकदम असं खूप वेळ लागला असं नाही, एकदम 5 मिनिटात ही घड्याळ क्लीन झाली आहे. पण त्याला क्लीन करण्यासाठी ना वेळ मिळत नव्हता किंवा मुहूर्त लागत नव्हता असं म्हणायला हरकत नाही. तर आता घड्याळसुद्धा क्लीन करून झाली आहे, आणि तुम्ही बघू शकता घड्याळाची धूळ किती निघाली आहे. हा पूर्ण जो स्पॉन्ज होता ना तो क्लीन होता, आणि आता एवढी धूळ निघाली आहे. तर एवढं सर्व काम करेपर्यंत ना भाजीसुद्धा इथं शिजून रेडी आहे. तर ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि अशा प्रकारे एकदा फ्लावरची भाजी बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. तर चला हा व्लॉग मी इथेच एंड करते. व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि व्हिडिओलासुद्धा लाईक कमेंट शेअर नक्की करा. भेटूयात आपण अशाच एका इंटरेस्टिंग आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.